हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा आपण ब्लॉग सुरू करतोय. आज आहे 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन, इंडिपेंडन्स डे. तर आज आपण बाहेर जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे काय स्पेशल मुवमेंट चालू आहे इंडिपेंडन्स डे निमित्त. आता मी जस्ट फ्रेश झालो, आंघोळ झाली आहे आणि आता आपण बाहेर जाणार आहे. हे बघू शकता तुम्ही. घरात इथं मम्मी स्वयंपाक करते. काय बनवते तू? पोळ्या बनवते आणि भाजी काय असेल आज? हा, भाजी बनवलेली आहे. हम्म, बटाट्याची भाजी बनवली आहे हम्म, आणि पोळ्या बनवते आता. हम्म. आणि झाली तुझी आंघोळ वगैरे झाली? हा, मी आता चाललो. आज इंडिपेंडन्स डे आहे ना, हा हा. स्वातंत्र्य दिन आहे. आज काय प्लॅन आहे तुझा? आज मी जातो आता कुठे, बघतो काहीतरी प्लॅन. अजून प्लॅन तर काही तसं फिक्स नाही, पण गेल्यावर समजेल काय करतो आज. येऊ का? हा, पप्पा पप्पा बघ काय करताय. काय करताय तुम्ही? तुम्ही काय करता? आज इंडिपेंडन्स डे, काय सांगणार आपल्या ऑडियन्सला? आज इस्त्री पहिले करतो मी. कपडे घालून माझी सोसायटीची मीटिंग आहे, तिथे जाणार आहे. हा, आज सोसायटीची मीटिंग आहे ना. हो. कोणाच्या घरी येते? ती ईश्वर सोनवणे यांच्या घरी आहे आणि ती 4 वाजता आहे. 4 वाजता आहे. मी येतो मग बाहेर जाऊन. चला, आता आज 15 ऑगस्ट मुळे आलो होतो. हा आपला मित्र आहे गणेश पाटील. काय म्हणशील गणेश, आज 15 ऑगस्ट काय सांगशील? आज सुट्टीचा दिवस आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तू गेला होता का? तुझ्या काय नाव त्याचं? नाही, आज त्यांना सुट्टी होती. काय नाव त्याचं? अंश. आणि अंशला घेऊन गेला होता का शाळेत झेंडावंदनला? नाही, आज त्यांना सुट्टी डिक्लेअर केली होती. हो का? आमचा योगेश बघा इथं. योगेश, तू काय करतोय? संध्याकाळची तयारी भाऊ, पाणीपुरी. पाणीपुरीची तयारी आहे. मग योगेश, आज काय म्हणणं आहे? काय कुठं जायचं प्लॅन आहे? काय म्हणशील? आज झेंडावंदनला जायचं होतं आपल्याला. तू अजून घरातच, आता किती वाजले? 12 वाजले. तू अजून इथं टाइमपास करतो. आता झेंडावंदन राहिला का? तू विचार कर बरं. मग का बरं नाही राहिलं? यायचं ना, यायचं होतं सकाळी, जायचं ना. किती वाजता? तुझ्या मीटिंग असतात फिक्स इकडं तिकडं. अच्छा, ठीक. आमच्या तुझ्या मीटिंग, पर्सनल मीटिंग असतात. पर्सनल गोष्टी आर नॉट शेअर इन व्हिडिओ. पर्सनल गोष्टी शेअर आपण करतच नाही. सो मी तुला म्हणतोय का तुझ्या पर्सनल गोष्टी असतात म्हणून मी आलो नाही. टॉकिंग म्हणून मी आलो नाही. हे बघा, आता मी आमच्या शाळेमध्ये आलेलो आहे. मी ज्या शाळेत होतो त्या शाळेत मी आता आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो शाळा आमची. हे बघा, हे आमच्या शाळेचे काका, वॉचमॅन काका. हा आमचा वर्गमित्र सागर. काय म्हणशील सागर? आज काही नाही, आज भरपूर दिवसातून भेट झाली. भेट. काय म्हणशाल काका तुम्ही? तब्येत पाणी कशी तुमची? एकदम चांगली बाबा. आता एकदम मजेत आहे ना? हो, एकदम मजेत. शाळा एकदम बनवली हो आपली, एकदम मस्त नवीन. काय झालं, लाईट नाही? कधी बाहेर मिरी आले दिवस आठवले शाळेतले. काय सांगशील सागर? काही नाही, आज खूप 16 वर्षातून शाळेत आलो पहिल्यांदी. इथून चाललो होतो, म्हटलो चला आपली जुनी आठवण. आज 15 ऑगस्ट होतं, त्याच्या निमित्ताने इथून चाललो होतो. म्हटलो मग चला आज आता आपण आपली शाळा बघू. आज खूप 16 वर्षातून आलो पहिल्यांदी शाळेत. झेंडावंदनची आठवण झाली जुनी जागी. खरंच पहिल्यासारखे दिवस नाही राहिले. आणि ते दिवस आणि आता ते आपले पहिले जुने मित्र, वर्गमित्र, ते कोणी आता भेटत नाही. सगळे कामाधामानिमित्त सर्व कोणी बाहेर. पहिल्यासारखी मजाच राहिली नाही. पण तेव्हा वाटायचं कॉलेजचं आयुष्य माणसाने जागावं. पण मग कॉलेजला गेल्यावरती समजलं का नाही, जे आपलं जे आयुष्य होतं शाळेतलं तेच आयुष्य खरं चांगलं होतं. जे आपण शाळेत जे वर्गमित्र होते ते आता आपल्याला भेटत नाही, काही नाही त्याच्यामुळं आज मी इथून चाललो होतो. चला म्हटलं आज आपल्या शाळेला भेट देऊ. आणि आमचा खूप दिवसापासून माझा वर्गमित्र होता, क्लासमेट भूषण महाजन, तो आला आज माझ्याकडं. खूप दिवसातून आमची भेट झाली. मग तसंच आम्ही दोघंजणं म्हटलो चल आज येऊ, शाळेतून जाऊन बघून येऊ कसं काय 15 ऑगस्टचं. म्हणून आलो शाळा बघण्यासाठी. खरंच खूप आज एवढ्या वर्षातून आलो, खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं, आनंद झाला. आणि खरंच जुन्या आठवणींना एकदम जाग्या झाल्या. आणि शाळेची इमारत पण एवढी भारी झाली का बास कधी. नवीन शाळांची इमारत बनवलेली एकदम. हे बघू शकता तुम्ही आमची शाळा. आम्ही दोघे ह्याच शाळेत होतो. सागर आणि मी. हे बघा, हे पहिली ते 4थीचे हे वर्ग होते आणि मग नंतर 10वी पर्यंत इकडे.
हे शाळेत झेंडावंदन पण झालंय आता. हे बघा आम्ही शाळेत आलो होतो. हे बघा तुम्ही आमची शाळा बघू शकता. हे झेंडावंदन पण झालंय शाळेमध्ये आता. हा माझा बालपणाचा मित्र, आम्ही एकाच बेंचवर बसायचो. काय रे सागर? बरोबर आहे. मंदिरात आलोय आता. सागर आणि मी मंदिरात आलोय. हनुमानाचे मंदिर ते बघू शकता तुम्ही. मी आता सागरला घरी सोडलंय आणि सागरला घरी सोडून मी आता माझ्या घराकडे चाललोय. मी माझ्या घरी पोहोचलो का मी तुम्हाला तसं अपडेट करतो. हे बघा मित्रांनो, आता आपण माझ्या घरी पोहोचलोय आणि माझ्या बाल्कनीतून तुम्ही मतलब फर्स्ट फ्लोअरवरून माझा व्ह्यू बघू शकता तुम्ही घराच्या इथला. किती जबरदस्त इथे वातावरण झालं आहे. एकदम जबरदस्त ढग दिसत आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. आता मी एंटर करतो घरामध्ये आणि हा आपला डेस्क आहे. हे बघा आता घरी आलो होतो आपण आणि चहा पितोय आता. चहा मम्मी आणि मी चहा पितोय. कुठे गेला होता मग तू आज? आज शाळेत गेलो होतो. तुझ्या शाळेत गेला होता का? मॉडर्न मध्ये? हा, भेटले का सर लोक? भेटले का? मग कोण भेटलं तिथं? सर नाही भेटले, तो सागर मित्र होता माझा, त्याला घेऊन शाळेत गेलो. आणि काका भेटले होते शाळेचे, ते वॉचमॅन काका. अच्छा, वयस्कर झाले ना ते आता. मोठी बिल्डिंग झाली तुझ्या शाळेची, बघितली होती मी मागे एकदा गेली होती तिकडनं. तर चांगली मोठी झाली शाळा तुझी. मित्र परिवार मोठे झाले, सगळे कामधंद्याला लागले, चांगलं झालं. हे बघा आता संध्याकाळचे तुम्ही बघू शकता 7 वाजलेले आहे. 7 वाजता आता आपण टीव्ही बघतोय. आज का म्हणणार आहे जेवायला? आज ना आता पप्पा गेले सोसायटीच्या मीटिंगला. आता तिकडून काय बाहेरचं त्यांचं जर खाणं पिणं होईल थोडस, तर मग आपल्यासाठी दोघांसाठी खिचडी बनवायचा विचार करते मी. उशिरा जेवण झालेलं आहे, तर मग आता एवढी काही भूक नाही म्हटल्यावर तर मग मसाल्याची खिचडी बनवते बा असं विचार करते. मग 7 वाजले आता. रात्रीचं जेवण हलकं हलकं बरं असतं बा, म्हणून मग खिचडी बनवायचा विचार करणार आहे मी. करते आता 7:15. अजून 5 मिनिटं वाट बघते पप्पांची, मग करते सुरुवात. आता मम्मी खिचडी बनवते. हे बघा काय टाकलं तू आता? तेल ना? तेल टाकलं मम्मीने आता तेल टाकलंय. आता जाईल याच्यात मोहरी. मोहरी टाकली आता. आता जाईल याच्यात जिरा. आता जाईल याच्यात लसूण. आता जाईल याच्यात शेंगदाणे. शेंगदाणे खूप आवडतं आम्हाला खिचडीमध्ये, त्याच्यामुळे शेंगदाणे आम्ही जास्त वापरतो. टेस्टी लागते खिचडी. शेंगदाणे तळले जातात ना. टाकला कढीपत्ता. आता टाकलाय कांदा. कांद्याची छान लागते. जास्त कांदा कापायचा. जास्त कांदा वापरल्यावर खिचडीला टेस्ट चांगली येते, त्याच्यामुळे जास्त कांदा वापरते मी खिचडीसाठी. एवढी मोठी लाईन आहे आमच्या घरात डब्यांची, खूप मोठी. पण याच्यात आपण शेंगदाणे, कांदे, बटाटे, कढीपत्ता, जिरं, मोहरी एवढं टाकलंय ना. हे बघा आता आपण जेवायला बसलोय. खिचडी, ही खिचडी आहे आणि इथे आपण घेतली काकडी. हे बघा इथे पप्पा जेवताय. काकडी लोणचं घ्यायचं तुला? नाही, लोणचं नको मला. लोणचं नको. आणि इथे टीव्ही चाल. हा, पाणी घेतलं मी. चला बसा जेवायला.
हॅलो, आता रात्रीचं तुम्ही बघू शकता इथे 10:48 झाले आणि आता मी ब्लॉग एडिट करतो आपला, जो आजच मी टाकायचा प्रयत्न करेल. बघू आता एडिटिंगला किती वेळ लागतो काय, आणि आजच मी ब्लॉग आपला पोस्ट करेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आज तुमचा दिवस कसा गेला. थँक्यू सो मच.